लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. होळ गावातील त्रिशूल अर्पण सोहळा भक्तिभावात पार. दिशाभूल करणाऱ्या वृत्तांना देवरे कुटुंबियांचे खंडन. पत्रकार परिषदेतील स्पष्टीकरणानंतर खरी तथ्य स्पष्ट. शिंदखेडा तालुक्यातील होळ गावातील पंचमुखी महादेव मंदिरासमोर उभारण्यात आलेल्या 31 फूट उंच त्रिशूल अर्पण सोहळ्यात काही माध्यमांनी चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध केल्याच्या पार्श्वभूमीवर देवरे कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेऊन खरी तथ्य जनतेसमोर मांडली. 22 वर्ष देशसेवा केलेले आर्मी एअर डिफेन्सचे सेवानिवृत्त जवान नितीन पांडुरंग देवरे यांनी पूर्णपणे स्वखर्चातून हा भव्य त्रिशूल भक्तिभावाने अर्पण केला आहे. त्यांच्या आई मीराबाई देवरे व वडील पांडुरंग देवरे यांच्या शुभ हस्ते त्रिशूलाचं पूजन विधिवत पार पाडण्यात आले. या उपक्रमामध्ये गुरु राम बाबा यांचं मार्गदर्शन, कृपा व प्रेरणा असल्याचं देवरे कुटुंबियांनी सांगितलं. त्रिशूलाची गाव भ्रमंती असलेल्या शोभायात्रेत कृषी माध्यमिक विद्यालय होळ येथील विद्यार्थ्यांनी लेझिम पथकाद्वारे उत्साहवर्धन केले. गावातील महिला, तरुण व ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवून हा धार्मिक सोहळा मंगलमय केला. मात्र या पवित्र धार्मिक कार्यक्रमामागील हेतू, खर्च व आयोजनाची सत्यस्थिती काही वृत्तपत्रांनी चुकीची दर्शवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केल्याची नोंद मिळाल्यानं देवरे कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्रिशूल अर्पण पूर्णपणे माझ्या स्वखर्चातून करण्यात आला आहे. यामागे कोणताही राजकीय हस्तक्षेप किंवा इतर कुणाचा खर्च नाही, असं निवेदन नितीन देवरे यांनी पत्रकार परिषदेत दिलंय. या धार्मिक सेवाभावी उपक्रमाबाबत कुठलाही गैरसमज निर्माण होऊ नये आणि वस्तुस्थिती जनतेसमोर यावी हीच या स्पष्टीकरणाची भूमिका असल्याचं देवरे कुटुंबियांनी सांगितलंय. यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित, उपाध्यक्ष प्रभाकर धनगर, भूषण पवार, जितेंद्र सूर्यवंशी, महेंद्रसिंग गिरासे, प्रमोद शिंपी, शोभा पाटील उपस्थित होते. प्रसंगी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीनं सेवानिवृत्त सैनिक नितीन देवरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच देवरे कुटुंबियांनी आलेल्या पत्रकारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मुख्य संपादक भूषण पवार. नमस्कार पत्रकार मित्र, बंधू, भगिनींनो. मी फेब्रुवारी 28ला रिटायर झालो आर्मीमधून. 22 वर्ष सर्व्हिस केली. तरी मी जो अनावश्यक खर्च टाळून महादेव मंदिरासाठी 31 फूट उंचीचा त्रिशूल 800 किलो वजनाचा नेरवरून आणला आणि त्याचं पूर्ण गावामध्ये मिरवणूक काढून इच्छा भक्तीने मी माझ्या आईवडिलांच्या हस्ते त्याचं स्थापना केली आणि हा त्रिशूल मी मंदिरात अर्पण केलेला आहे. तरी ही बातमी काही पत्रकार बंधूंना म्हणजे गलत छापलेली, त्यांनी सुधारित करावी व आपण पत्रकार बंधूंनी ही बातमीला प्रसिद्धी द्यावी, एवढी नम्र विनंती. धन्यवाद.